काय रे सुशांत? लाईटीच्या दिव्याखाली अभ्यास होते वाटतं मोठा सरकारी अधिकारी. काय राव मस्करी करतो. अरे मस्करी मग आता तू ग्रंथालय सोडून इथं का अभ्यास करायला लागलाय? अरे काय सांगू कृष्णा भाऊ तुला, आई वडील तिथं दुसऱ्याच्या शेतात राब राबतायत, माझ्यासाठी पैसे देत आहेत, त्यांचे पण पैसे संपलेत. आता लायब्ररीची फी पण मला भरता येत नाही. काय करू आता तूच सांग. मग आता आहे इथं उजेडाखाली थांबलोय अभ्यास करत. अरे पण एमपीएससी ची भरती निघते का नाही? किती वर्ष झाले? तू कधी व्हायचा अधिकारी? कधी तुझे आई बाप सुखात व्हायचे? हा? अरे काय करू भाऊ, तिथं आई बापाचे पैसे संपले, माझ्या मागे पैसे घालून घालून फिया भरून भरून माझे आई बाप लागले. कधी कधी वाटतं की फाशीच घ्यावी, कारण की काय कधी भरती निघणार, कधी काय, मी कधी अधिकारी होणार, माझ्या आई बापाला कधी मी मदत करणार. आता 30 वर्षाचा झालो, तिथून पुढे कधी काय काय मी सेटल होऊन काम करणार, सांग मला तूच. भाऊ तुझं म्हणणं बरोबर आहे. आज तुझ्यासारखी बरीच मुलं रे गावाकडून आली तिथं एमपीएससी युपी साठी. भरपूर कष्ट करतात ते, पण काय आहे, नोकऱ्याच निघत नाहीत, भरतीच निघत नाही. त्यामुळे ती पोरं तरी काय करणार? हे सरकारने आहे ना खरं वेळेवर भरत्या काढल्या पाहिजे. त्यामुळे गावाकडच्या लोकांचं तरी नाही का राहणीमान सुधारण, जरा त्यांना रोजीरोटी चालू होईल. तू टेन्शन नको घेऊ मित्रा. इथं असं लाईटी खाली अभ्यास करण्यापेक्षा रस्त्यावर चल माझ्या घरी. तुला काय 2 तास बसायचे टेरेसवर, तुला लाईट लावून देतो, तिथं कर अभ्यास. पण असं रस्त्यावर चांगलं नाही वाटत. तुझ्या बी आई वडिलांना तुझ्याकडून खूप अपेक्षा असतील. हा, त्यांची सगळी स्वप्न तुझ्या सोबतच आहेत. त्यामुळे ना फक्त हे भरतीवर अवलंबून राहू नको. पार्ट टाइम काहीतरी जॉब बघ आणि तुझा खर्च तू उचल, जेणेकरून तुझ्या आई वडिलांना तुझा भार सोसावा लागणार नाही. हा, येईन भाऊ, तुझी पण दिवस येतील. बी पॉझिटिव्ह. हा, चल. तर मित्रांनो, असे बरेच युवक आहेत जे एमपीएससी युपीएससी ची तयारी करत असतात, पण वेळेवर भरती न निघाल्यामुळे त्यांचे वर्षानुवर्ष वाया जातात, पैसा वाया जातो. अशा मुलांना माझं एकच सांगणं आहे, फक्त सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता पर्यायी मार्ग शोधा, म्हणजे तुमचे जीवन सुकर होईल. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांग.